Good morning student. Standard 12th subject physics. Mechanical properties of fluid. In previous video we have to see excess pressure across the free surface of a liquid. Then we have to see explanation of formation of drops and काय बघितलं होतं त्या ठिकाणी bubbles. In this case we have to use the equation for the Laplace's law of spherical membrane, that is Pi minus Po, which is equal to 2T upon R. We have taken soap bubble. Then excess pressure जे आलेलं होतं ते Pi minus Po, which is equal to 4T upon R. Because soap bubbles having the काय सांगितलं होतं त्या ठिकाणी two surfaces in contact. एक सांगितलं होतं त्या ठिकाणी इनर सरफेस कॉन्टॅक्ट आणि एक काय सांगितलं होतं त्या ठिकाणी आउटर सरफेस कॉन्टॅक्ट. देअरफॉर प्रेशर एक्सेस प्रेशरचा जो फॉर्म्युला आला होता तो कसा आला होता Pi minus Po, which is equal to 4T upon काय आला होता त्या ठिकाणी R आला होता. आणि बबलसाठी काय आला होता Pi minus Po, which is equal to 2T upon R आला होता. Then we have to see in this video we have to see the capillary action. आता कॅपिलरी सगळ्यांना माहिती आहे. कॅपिलरी म्हणजे काय सांगतो, अ ट्यूब हॅव्हिंग अ व्हेरी स्मॉल बोअर सांगतो त्या ठिकाणी. म्हणजे त्याचं ओपनिंग जे असते ते बोथ एंडला असते. म्हणजे इथं आपण जर बघितली दिस इज द कॅपिलरी आपण घेतली, ही कॅपिलरी आहे, त्याचं बोर्ड कसं आहे त्या ठिकाणी व्हेरी स्मॉल आहे आणि ओपन एंड काय म्हणतो त्या ठिकाणी बोथ एंड. म्हणजे बोथ एंडला कशा असतात त्या ठिकाणी ओपन असते. मग आपण लिहिले त्या ठिकाणी a tube having a very fine pore, open end काय सांगितलं त्या ठिकाणी both end is called as काय म्हटलं त्या ठिकाणी capillary tube. म्हणजे ही capillary tube आपण घेणार. When this capillary tube, when we have to immerse in काय घेतलं त्या ठिकाणी liquid. आता आपण घेत असताना बघितलं होतं which partially weights the liquid घेणार आहे आपण त्या ठिकाणी आणि which काय येणार आहे त्या ठिकाणी does not weights the काय घेणार आहे त्या ठिकाणी solid. म्हणजे आता ह्या फिगर ए मध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये आपण काय घेणार आहे we have to take काय घेतलं त्या ठिकाणी वॉटर. म्हणजे याच्यामध्ये आपण फिगर ए मध्ये घेतलेले हे जे लिक्विड आहे ते वॉटर आहे. आता ह्या वॉटरमध्ये वेन वी ऑफ डीपला काय केलं त्या ठिकाणी कॅपिलरी ट्यूब जेव्हा डीप करणार आहे तर इथे काय दिसतं, ही जी कॅपिलरी आहे या कॅपिलरीमध्ये काय झालं त्या ठिकाणी लिक्विड लेवल काय झाले त्या ठिकाणी राईज आहे. म्हणजे आम्ही काय सांगितलं पार्शली वेटचं सॉलिड आपण घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये लिक्विड लेवल काय झाले त्या ठिकाणी इन्क्रीज आहे. दुसरे आपण घेतलं या ठिकाणी हा इथं जे घेतलेला आहे त्या फिगर बी मध्ये जे आपण लिक्विड घेणार आहे ते काय घेऊया त्या ठिकाणी मर्क्युरी घेऊया. आता मर्क्युरी घेतलं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मर्क्युरी डज नॉट वेट्स द काय म्हणतो आपण त्या ठिकाणी सॉलिड. आणि जेव्हा आपण ही मर्क्युरीचं मर्क्युरी इथं घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आपण कॅपिलरी ट्यूब काय केली त्या ठिकाणी इन्सर्ट केली किंवा डीप केली तर कॅपिलरी ट्यूब डीप केल्यानंतर तिथं लिक्विड लेवल काय झालं त्या ठिकाणी फॉल झालं. जेव्हा लिक्विड डज नॉट वेट्स द सॉलिड असेल ते लिक्विड लेवल काय होणार आहे त्या ठिकाणी फॉल होणार. म्हणजे इथं लिक्विड लेवल काय झाली एकदा राईज दिसली आणि एकदा काय झाली त्या ठिकाणी फॉल दिसली. त्यालाच आपण काय म्हणणार आहे त्या ठिकाणी कॅपिलरी ॲक्शन किंवा त्याला कॅपिलरिटी असं त्या ठिकाणी म्हणणार. मग आपण इथं लिहिलंय द फेनॉमिनॉन ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी राईज ऑर फॉल ऑफ अ लिक्विड सांगितलंय. इनसाइड काय सांगितलंय त्या ठिकाणी कॅपिलरी ट्यूब. म्हणजे इथं कॅपिलरी ट्यूबची काय झाली लिक्विड लेवल इथं वाढली राईज झाली आणि इथं लिक्विड लेवल काय झालं त्या ठिकाणी फॉल झाली. कुठं झाली इनसाइड काय सांगितलं त्या ठिकाणी कॅपिलरी ट्यूब. फेन इट इज डीप इन काय सांगणार आहे त्या ठिकाणी लिक्विड इज कॉल्ड ॲज काय म्हटलं आपण त्या ठिकाणी कॅपिलरिटी असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता तुमच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे अ ट्यूब हॅव्हिंग काय सांगितलं त्या ठिकाणी व्हेरी स्मॉल बोर त्या ठिकाणी अँड ओपन एंड बोथ एंड इज कॉल्ड ॲज अ कॅपिलरी सांगितलेलं आहे. इफ वन एंड ऑफ द कॅपिलरी ट्यूब इज डीप इन त्या ठिकाणी सांगितलं लिक्विड विच इज पार्शली और कम्प्लिटली काय सांगितलं त्या ठिकाणी वेट्स द लिक्विड असेल सरफेस ऑफ द कॅपिलरी द लेवल ऑफ लिक्विड इन द कॅपिलरी काय झालं त्या ठिकाणी रायजेस. ऑन द अदर हँड काय सांगितलंय इफ द कॅपिलरी ट्यूब इज डीप इन काय सांगितलं त्या ठिकाणी लिक्विड विच डज नॉट वेट द काय सांगितलं त्या ठिकाणी सॉलिड त्या ठिकाणी लेवल ऑफ लिक्विड इन द कॅपिलरी काय होणार आहे त्या ठिकाणी फॉल्स होणार आहे किंवा ती त्या ठिकाणी ड्रॉप्स होणार आहे कमी होणार आहे. म्हणून आम्ही काय सांगितलं द फेनॉमिनॉन ऑफ राईज ऑर फॉल ऑफ अ लिक्विड इनसाइड द काय सांगितलं त्या ठिकाणी कॅपिलरी ट्यूब वेन इट इज इन्सर्टेड किंवा वेन इट इज इन्सर्टेड इन किंवा वेन इट इज डीप्ड इन द काय सांगितलं त्या ठिकाणी लिक्विड सांगितलं इज कॉल्ड ॲज काय म्हटलं त्या ठिकाणी कॅपिलरिटी असं म्हटलेलं आहे. आणि कॅपिलरी इज ॲक्शन फेन्स किंवा ही कॅपिलरी ॲक्शन. आता आपल्याला जनरल लाईफमधले एक्झाम्पल्स बघायचे असतील तर पहिलं एक्झाम्पल सांगितले ऑइल रायजेस अप इन द काय सांगितले त्या ठिकाणी वीक ऑफ अ लॅम्प म्हणतो. आता ऑइल रायजेस इन वीक ऑफ अ लॅम्प म्हणजे काय आपल्या घरामध्ये असणारी निरंजन बघितलं तर त्याला वात असते. ती वात आपण कापसाची असते आणि तिथं सुद्धा आपण तेल घातल्यानंतर हळूहळू त्या निरंजनमध्ये असलेलं तेल हळूहळू काय करते ती वात त्या ठिकाणी ते लिक्विड तेल जे असते ती वात काय कापूस काय करतो असतो ॲब्सॉर्ब करत असते आणि मग ती वात आमची काय राहते त्या ठिकाणी पेटत राहते. म्हणजे इथं जे आहे ते एक्झाम्पल आपण कशाचं घेऊ शकतो त्या ठिकाणी कॅपिलरी ॲक्शनचं. म्हणून एक्झाम्पल काय सांगितलंय ऑइल रायजेस अप द वीक ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी लॅम्प सांगितलं.
पुढे सांगितलंय क्लॉथ रॅग्स सक्स काय सांगितलंय त्या ठिकाणी वॉटर रायजेस अप द क्रेवॅसिस इन काय सांगितलंय त्या ठिकाणी रॉक सांगितलेलं आहे. तिसरं सांगितलंय सॅप अँड वॉटर रायजेस अप टू द टॉप मोस्ट लिव्ज इन काय सांगितलंय त्या ठिकाणी ट्री. सॅप अँड वॉटर रायजेस अप इन टू द रायजेस अप टू द टॉप मोस्ट लिव्ज इन अ ट्री म्हणजे काय, तर आपण मुळाचं उदाहरण घेतलं तर मुळं काय करतात त्या ठिकाणी जमिनीमध्ये असणारं जे पाणी आहे ते पाणी शोषून घेतात आणि शोषून घेऊन काय करतात जो झाडाचा वरचा टॉपमोस्ट पोर्शन जिथं असतं लिव्सपर्यंत तिथंपर्यंत हे पाणी काय करत असते त्या ठिकाणी पुरवत असतात. हे जे एक्झाम्पल आहे दिस इज अन एक्झाम्पल ऑफ द कुणाचं येणार आहे त्या ठिकाणी कॅपिलरी ॲक्शन्स येणार. त्यानंतर सांगितलं त्या ठिकाणी ब्लॉटिंग पेपर ॲब्सॉर्ब काय सांगितलं त्या ठिकाणी इंक. जर आपण बघा शाई सांडली असेल तर आपण काय करतो तिथं ब्लॉटिंग पेपर आणतो आणि ब्लॉटिंग पेपर तिथे ते शाईजवळ नेला तर तो ब्लॉटिंग पेपर काय करतो सगळी इंक जी आहे ती त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब करतो. ॲब्सॉर्ब केलं म्हणजे काय, इथं सुद्धा कुठली ॲक्शन झाली त्या ठिकाणी कॅपिलरी ॲक्शन झाली. म्हणजे ब्लॉटिंग पेपर ॲब्सॉर्ब्स काय सांगितलं त्या ठिकाणी इंक. मग काय सांगितलंय पेन कॅपिलरी इज डीप इन अ लिक्विड. म्हणजे जेव्हा आपण कॅपिलरी डीप इन अ लिक्विडमध्ये करणार आहे तेव्हा आपल्याला दोन फेनॉमेना त्या ठिकाणी दिसणार आहेत की त्या ठिकाणी द लिक्विड लेवल जे आहे ती रायजेस इन द काय दिसणार आहे त्या ठिकाणी कॅपिलरी आणि दुसरी काय दिसणार आहे त्या ठिकाणी लिक्विड लेवल फॉल्स इन द काय येणार आहे त्या ठिकाणी कॅपिलरी. एकतर काय होईल त्या ठिकाणी लिक्विड लेवल त्या ठिकाणी वाढली जाईल किंवा एकतर लिक्विड लेवल काय होईल त्या ठिकाणी फॉल्स होईल आपल्याला त्या ठिकाणी होणार. फॉल्स केव्हा होणार आहे जेव्हा मर्क्युरी जे आहे म्हणजे विच डज नॉट वेट्स द काय म्हटलं त्या ठिकाणी सॉलिड सरफेस. म्हणजे मर्क्युरीनं ग्लास कॅपिलरी आपण जर घेतलं तर तिथं जे आहे तिथं लिक्विड लेवल काय होणार आहे फॉल्स होणार आहे आणि जर आपण वॉटर घेतलं असेल तर तिथं लिक्विड लेवल काय होणार आहे वाढणार आहे. आणि मग ह्या ज्या दोन ज्या आहेत म्हणजे लिक्विड लेवल राईज किंवा फॉल इनसाइड द कॅपिलरी ट्यूब जे आहे हा फेनॉमेनॉन आपण या ठिकाणी काय करणार आहे पाहणार आहोत. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट जो आहे तो कॅपिलरी फॉल्स आहे तो आपण या ठिकाणी आता पाहूया. काय सांगितलं राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड इनसाइड द काय येणार आहे त्या ठिकाणी कॅपिलरी ट्यूब वेन इट इज डीप इन काय सांगितलं त्या ठिकाणी लिक्विड दिस इज नोन एज काय सांगितलं त्या ठिकाणी कॅपिलरिटी असं सांगितलं. जे कॅपिलरी ॲक्शन आपल्याला काय मिळाली एकदा लिक्विड लेवल काय झाली राईज झाली आणि एकदा लिक्विड लेवल काय झालं त्या ठिकाणी फॉल झालं. आता इथं आपण फर्स्ट पॉईंट घेणार आहे कॅपिलरिटी फॉल म्हणणार आहे कॅपिलरी फॉल. आता कॅपिलरी फॉल म्हणजे काय तर मगाशी आपण सांगितलं जो लिक्विड आहे विच डज नॉट वेट्स तर काय सांगितलं त्या ठिकाणी सॉलिड. हा डज नॉट वेट्स द सॉलिड म्हणजे कोण घेतलं आपण त्या ठिकाणी मर्क्युरी इन कॅपिलरी ट्यूब घेणार. आता मर्क्युरी जर आपण घेतलं तर तो डज नॉट वेट द सॉलिड आहे. डज नॉट वेट द सॉलिड असल्यामुळे इथं लिक्विड लेवल काय होणार आहे त्या ठिकाणी फॉल होणार. मग आपण इथं घेतले कन्सिडर अ कॅपिलरी ट्यूब विच इज डीप इन काय सांगितलं त्या ठिकाणी लिक्विड विच डज नॉट वेट द काय सांगितलं त्या ठिकाणी सरफेस. फॉर एक्झाम्पल वी हॅव टेकन काय घेतला त्या ठिकाणी मर्क्युरी. म्हणजे शेप कसा असतोय शेप ऑफ द मर्क्युरीचा जो आहे इन अ कॅपिलरी ट्यूब जो आहे तो मिनिस्कस कसा दिसतो आम्हाला या ठिकाणी हा कॉन्व्हेक्स मिनिस्कस त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी फॉर्म होतो. म्हणजे अप्पर पार्ट काय झालं त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स झालं. कन्सिडर काय केलं तर आपण 4 पॉईंट्स या ठिकाणी कन्सिडर केलेले आहेत. फर्स्ट पॉईंट आहे ए हा बी आहे सी आणि काय घेतलं त्या ठिकाणी डी घेतलं. पॉईंट ए कसा घेतलाय तर पॉईंट ए जो घेतलेला आहे ही आपली कॅपिलरी ट्यूब आहे ही इनसाइड द कॅपिलरी ट्यूब जो घेतलाय म्हणजे पॉईंट ए जस्ट अबोव द काय सांगितलं त्या ठिकाणी लिक्विड सरफेस आहे फक्त कसं आहे त्या ठिकाणी इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. म्हणजे आपण इथे लिहिलंय पॉईंट ए जस्ट अबोव द कॉन्व्हेक्स सरफेस इनसाइड द काय सांगितलं त्या ठिकाणी कॅपिलरी घेतली. त्यानंतर पॉईंट बी आपण कन्सिडर केला इथे तुम्हाला पॉईंट बी दिसतो दिस पॉईंट बी घेतलेला आहे तो काय घेतलाय त्या ठिकाणी बिलो द काय घेतलाय त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स सरफेस आणि इनसाइड द काय घेतलाय त्या ठिकाणी कॅपिलरी. म्हणजे हा जो आपला कॉन्व्हेक्स सरफेस आहे त्या कॉन्व्हेक्स सरफेसच्या इनसाइड आहे आणि कसा आहे त्या ठिकाणी जस्ट बिलो जो घेतलाय आणि हा इनसाइड द काय त्या ठिकाणी कॅपिलरी म्हणजे कॅपिलरीमध्ये घेतला म्हणून आपण लिहिलं इथं पॉईंट बी जस्ट बिलो द काय घेतलाय त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स सरफेस इनसाइड द काय घेतलाय त्या ठिकाणी कॅपिलरी. इथं 2 पॉईंट्स घेतले आणि एक पॉईंट आपण घेतला इथं सी. हा सी पॉईंट कुठं दिसतोय तर या ठिकाणी हा जो आमचा प्लेन सरफेस दिसतो हा इथं आपण दाखवत असताना हा प्लेन सरफेस आहे. ह्या प्लेन सरफेसच्या जस्ट काय त्या ठिकाणी अबोव सरफेसला म्हणजे प्लेन सरफेसच्या अबोव आहे आणि आउटसाईडला कसं आहे त्या ठिकाणी ही कॅपिलरी आहे कॅपिलरीच्या आउटसाईडला तो पॉईंट आपण घेतलेला म्हणून आपण इथे लिहिलंय पॉईंट सी जस्ट अबोव द काय सांगितलंय प्लेन सरफेस आउटसाईड द काय सांगितलं त्या ठिकाणी कॅपिलरी. आणि नंतर चौथा पॉईंट जो घेतलेला आहे पॉईंट डी जो घेतलेला आहे तो कसा घेतलाय त्या ठिकाणी प्लेन सरफेस आहे प्लेन सरफेसच्या काय घेतलाय त्या ठिकाणी बिलोला घेतलाय फक्त इनसाइड द काय घेतलाय त्या ठिकाणी इनसाइड द त्या ठिकाणी घेताना आउटसाइड द कॅपिलरी आहे मात्र बिलो द काय सांगितलं त्या ठिकाणी प्लेन सरफेस म्हणजे प्लेन सरफेसच्या बिलो घेतलेला आहे आणि आउटसाइड द काय सांगितलं त्या ठिकाणी कॅपिलरीमध्ये घेतलेला आहे आणि जस्ट बिलो कोणाच्या आहे त्या ठिकाणी सीच्या बिलोला आपण तो त्या ठिकाणी घेतलेला आहे.
म्हणजे अशा पद्धतीने वी हॅव टू टेकन काय घेतले 4 कन्सिडर पॉईंट्स घेतले. आता हे 4 कन्सिडर पॉईंट्स असतील तर त्यांचे प्रेशर सुद्धा असणार आहे. म्हणून आपण इथे लिहूया लेट काय घेऊया त्या ठिकाणी PA घेतलं, त्यानंतर काय घेतलं त्या ठिकाणी PB घेतलं, देन काय घेतलं PC घेतलं आणि काय घेतलं त्या ठिकाणी PD घेतलं. म्हणजे लेट काय घेतलं PA PB PC आणि काय घेतलं PD. विथ काय सांगितलं प्रेशर ॲट द पॉईंट A B C आणि D रिस्पेक्टिव्हली. म्हणजे ABCD पॉईंटचं प्रेशर सुद्धा कसं असणार आहे त्या ठिकाणी डिफरंट असणार आहे. म्हणून आपण PA PB PC आणि PD विथ काय सांगितलं त्या ठिकाणी प्रेशर ॲट द पॉईंट काय सांगितलं A B C आणि D सांगितलं. आता मगाशी आपण सांगितलं की हा पॉईंट A जो आहे तो कुठे आहे, हा मिनिस्कस आम्हाला कॉन्व्हेक्स मिनिस्कस दिसतो आणि पॉईंट A कसा आहे त्या ठिकाणी अबव द काय त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स सरफेसला आहे. म्हणजे इथं काय असणार आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर असणार. आणि हा पॉईंट B जर आपण घेतला कन्सिडर केलेला, हा काय सांगितलं त्या ठिकाणी इनसाइड द कॅपिलरी ट्यूब आहे आपल्याला, बरोबर आहे. फक्त तो काय कॉन्व्हेक्स सरफेसच्या बिलोला आहे त्या ठिकाणी इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. मग आपल्याला सगळ्यांना माहित आहे की प्रेशर जे असते ते कॉन्केव्ह साईडचं जे कसं आहे त्या ठिकाणी ग्रेटर असते दॅन दॅट ऑफ द कोणापेक्षा कॉन्व्हेक्स साईड. म्हणजे हा कॉन्व्हेक्स साईड असेल तर इथे इनर साईडला काय असणार आहे कॉन्केव्ह साईड. आणि मग कॉन्केव्ह साईडचं जे प्रेशर आहे ते कसं असते त्या ठिकाणी ग्रेटर दॅन दॅट ऑफ द काय म्हणतो आपण त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स साईड. आणि म्हणून इथं सांगत असताना कॉन्केव्ह साईडचं जे प्रेशर ग्रेटर आहे म्हणजे कॉन्केव्ह साईडला कोण आहे त्या ठिकाणी प्रेशर B पॉईंट आहे. म्हणजे प्रेशर ॲट द पॉईंट B विच इज ग्रेटर देन प्रेशर ॲट द पॉईंट काय म्हटलं आपण त्या ठिकाणी A असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. कारण काय सांगितलं कॉन्केव्ह साईड इज ऑलवेज ग्रेटर दॅन दॅट ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी कॉन्केव्ह साईड सांगितलं होतं. प्रेशर ऑन द काय सांगितलं होतं त्या ठिकाणी कॉन्केव्ह साईड. प्रेशर ऑफ द कॉन्केव्ह साईड इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द कोणापेक्षा कॉन्व्हेक्स साईड. आणि कॉन्केव्ह साईडचं प्रेशर ग्रेटर असल्यामुळे हा पॉईंट इनसाइड द कॅपिलरी ट्यूब आहे. इथं कुठली मिनिस्कस असणार आहे कॉन्केव्ह मिनिस्कस. मग प्रेशर ॲट द पॉईंट B हे ग्रेटर दॅन कोणापेक्षा असणार आहे त्या ठिकाणी प्रेशर ॲट द पॉईंट A पेक्षा. आता आपण दोन पॉईंट्स कन्सिडर करूया. इथं हा पॉईंट A काय दिसतोय, हा पॉईंट A आहे आणि हा पॉईंट काय घेतलाय त्या ठिकाणी C. दोन्ही पॉईंट कसे आहेत त्या ठिकाणी अबव द त्या ठिकाणी सरफेसला घेतलेला आहे. म्हणजे एक प्लेन सरफेसच्या अबव आहे म्हणजे पॉईंट C हा प्लेन सरफेसच्या अबव आणि हा कॉन्व्हेक्स सरफेसच्या अबव. हा पॉईंट कोण आहे त्या ठिकाणी म्हणजे जसं इथं A ला ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे तिथं पॉईंट C च्या ठिकाणी सुद्धा काय असणार आहे या ठिकाणी ॲटमॉस्फेरिक प्रेशर त्या ठिकाणी ॲक्ट होणार आहे. म्हणजे पॉईंट A आणि पॉईंट AC कसे आहेत त्या ठिकाणी ॲट द सेम लेवल आहे. द प्रेशर ॲट बोथ दीज पॉईंट्स म्हणजे हे दोन्ही पॉईंट कसे आहेत त्या ठिकाणी हा पॉईंट A घेतलेला आहे आउटसाइड जस्ट अबव द काय सांगतो आपण त्या ठिकाणी मिनिस्कस सांगतो. आणि या ठिकाणी असणारा पॉईंट C जो आहे तो सुद्धा कसा आहे प्लेन सरफेसच्या अबव. म्हणजे दोन्ही पॉईंट कसे आहेत त्या ठिकाणी ॲट द सेम लेवल. सेम लेवल असते म्हणून त्या ठिकाणचं प्रेशर कुठलं असणार आहे त्या ठिकाणी ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲक्ट्स ऑन द पॉईंट A आणि ॲक्ट्स ऑन द पॉईंट काय सांगणार आहे त्या ठिकाणी C. आणि म्हणून दोघांच्या ठिकाणचं असणारं प्रेशर सुद्धा कसं असणार आहे त्या ठिकाणी सेम असणार आहे. म्हणून आम्ही काय लिहू शकतो त्या ठिकाणी PA विच इज इक्वल टू काय दिलं त्या ठिकाणी PC दिलं. म्हणजे प्रेशर ॲट द पॉईंट A विच इज इक्वल टू प्रेशर ॲट द पॉईंट काय घेतलं त्या ठिकाणी C. आणि दोघांच्या उपट प्रेशर कुठलं असणार आहे त्या ठिकाणी ॲटमॉस्फेरिक प्रेशर त्या ठिकाणी ॲक्ट होणार आहे. आता परत आपण घेतलं बिटवीन द पॉईंट C आणि D घेतलं. आता D पॉईंट काय सांगितलं होतं त्या ठिकाणी प्लेन सरफेसच्या त्या ठिकाणी काय आहे बिलोला आहे आणि आउटसाइड द काय सांगितलं त्या ठिकाणी कॅपिलरी ट्यूब. म्हणजे पॉईंट C च्या बिलोला आपण पॉईंट काय घेतला त्या ठिकाणी D घेतलेला आहे आणि तो कसा आहे त्या ठिकाणी आउटसाइड द कॅपिलरी ट्यूब आहे. आता जर आपण घेतलं बिटवीन द पॉईंट C अँड D द सरफेस इज प्लेन त्या ठिकाणी सांगितलं आणि जर सरफेस प्लेन असेल तर आम्ही काय सांगणार या ठिकाणी प्रेशर ॲट द पॉईंट C विच इज इक्वल टू प्रेशर ॲट द पॉईंट काय सांगणार आहे त्या ठिकाणी. म्हणजे PC आणि PDचं प्रेशर सुद्धा कसं असणार आहे त्या ठिकाणी सारखंच असणार आहे. म्हणजे PCचं जेवढं प्रेशर आहे तेवढंच कोणाचं असणार आहे PDचं असणार आहे. म्हणजे आपण या ठिकाणी काय सांगतो याला जर आपण इक्वेशन नंबर 1 म्हटलं असेल याला इक्वेशन नंबर 2 म्हटलं असेल तर इथं सांगितलं PC इज इक्वल टू PD असेल तर इथं PCचं प्रेशर पुन्हा इतकं आहे PA इतकं आहे. म्हणजे आम्ही इथं काय लिहू शकतो PA विच इज इक्वल टू PC विच इज इक्वल टू काय लिहू शकतो त्या ठिकाणी PD. म्हणजे इथं असणारं प्रेशर ॲट द पॉईंट A प्रेशर ॲट द पॉईंट C आणि प्रेशर ॲट द पॉईंट D हे सगळेच कसे असणार आहे त्या ठिकाणी इक्वल असणार आहे. मग इथं आपण जर सांगू शकतोय आता प्रेशर कोणाचं घ्यायचं आहे की PBचं घ्यायचं आहे. इथं आपण सांगितलंय प्रेशर ॲट द पॉईंट B हे ग्रेटर दॅन कोणापेक्षा त्या ठिकाणी PA पेक्षा त्या ठिकाणी ग्रेटर आहे. म्हणजे आम्ही इथं काय सांगू शकतोय की प्रेशर ॲट द पॉईंट B जो आहे म्हणजे इथला आपण दोन्ही पॉईंट घेतले. हा पॉईंट B काय घेतलाय त्या ठिकाणी इनसाइड द कॅपिलरी ट्यूब आहे नंतर कॉन्व्हेक्स सरफेस काय त्या ठिकाणी बिलोला आहे आणि हा D पॉईंट सुद्धा कसा आहे त्या ठिकाणी प्लेन सरफेसच्या बिलो त्या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे दोन्ही पण पॉईंट कसे आहेत त्या ठिकाणी लिक्विडमध्येच आहेत. म्हणजे लिक्विडमध्ये असतील मग इथं काय सांगणार आहे PB म्हणजे प्रेशर ॲट द पॉईंट B
जो आहे तो ग्रेटर दॅन प्रेशर ॲट द पॉईंट काय सांगणार आहे त्या ठिकाणी डी सांगणार आहे. ॲट द पॉईंट बी इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट द पॉईंट काय सांगितलं त्या ठिकाणी डी. आता तुम्ही म्हणाल बट द पॉईंट डी अँड बी आर ॲट द काय म्हणणार आहे त्या ठिकाणी सेम लेवल, म्हणजे दोन्ही सुद्धा कसे त्या ठिकाणी इनसाइड द लिक्विडला आहेत. इनसाइड द लिक्विडला असल्यामुळे त्या ठिकाणचं प्रेशर सारखं असेल असं तुम्हाला वाटेल. मात्र या ठिकाणी काय दोघं हॉरिझॉन्टल लेवलला जरी असले तर या ठिकाणी प्रेशर ॲट द पॉईंट बी हे कसं असणार आहे त्या ठिकाणी ग्रेटर दॅन दॅट ऑफ द प्रेशर ॲट द पॉईंट काय सांगणार आहे त्या ठिकाणी डी. आणि म्हणून हे जे आपल्याला मेंटेन करायचं आहे, म्हणजे मेंटेन काय करायचं आहे, प्रेशर ॲट द पॉईंट बी आणि प्रेशर ॲट द पॉईंट डी दोघांचं प्रेशर जर इक्वल व्हायचं असेल, मेंटेन करायचं असेल, तर इथे लिक्विड लेवल इथं आपल्याला काय दिसतं वाढलेली दिसते. म्हणजे कधी कॅपिलरी मर्क्युरी बिफोर ड्रॉप इन लेवल, म्हणजे बिफोर म्हणजे ती लेवल फॉल झालेली नाही. ती फॉल होण्यासाठी काय होणार आहे, जेव्हा दोघांचं प्रेशर एकसारखं होईल, म्हणजे प्रेशर ॲट द पॉईंट बी आणि प्रेशर ॲट द पॉईंट डी जेव्हा इक्वल होईल ते त्याची लिक्विड लेवल काय झालेली दिसणार आहे तुम्हाला, फॉल झालेली त्या ठिकाणी दिसणार आहे. आणि इन ऑर्डर टू मेंटेन द सेम प्रेशर द मर्क्युरी इन द कॅपिलरी रशेस आउट द कॅपिलरी. बिकॉज ऑफ दिस देर इज अ ड्रॉप इन द लेवल ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी मर्क्युरी इनसाइड द काय सांगितलं त्या ठिकाणी कॅपिलरी ट्यूब ॲज शोन इन द फिगर आपल्याला या ठिकाणी बी मध्ये दिसणार. म्हणजे आम्हाला काय दिसलं इथं सांगताना सांगितले की प्रेशर ॲट द पॉईंट बी हा ग्रेटर आहे प्रेशर ॲट द पॉईंट डी. म्हणजे दोघांचं प्रेशर जर इक्वल आणायचं असेल, म्हणजे प्रेशर ॲट द पॉईंट बी आणि प्रेशर ॲट द पॉईंट डी हे दोन्हीच्या वेळेला इक्वल होतील त्यावेळेला त्या कॅपिलरीमध्ये असणारी लिक्विड लेवल काय होणार आहे त्या ठिकाणी फॉल झालेली आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय म्हटलं कॅपिलरी फॉल आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट घेणार आहे कॅपिलरी रायजेस. मग असं आपण बघितलं की जो सबस्टन्स आहे तो आपण मर्क्युरी घेतला होता आणि मर्क्युरी डज नॉट वेट्स काय सांगितलं होतं त्या ठिकाणी सॉलिड सरफेस. डज नॉट वेट्स द सॉलिड सरफेस असल्यामुळे तिथे लिक्विड लेवल काय झालं आमचं त्या ठिकाणी फॉल झाली. कशा पद्धतीनं फॉल झाली आपण एक्सप्लेन केलं होतं. आता आपण लिक्विड रायजेस घेणार आहे, कॅपिलरी रायजेस आपण त्या ठिकाणी पॉईंट घेणार. आता कॅपिलरी रायजेस म्हणजे काय करणार आहे, तर या ठिकाणी आपण मगाशी ज्या पद्धतीने घेतलं होतं त्या पद्धतीनं लिक्विड घेतली तर लिहिले कॅपिलरी जस्ट इमर्स्ड काय सांगितलं त्या ठिकाणी वॉटर. म्हणजे याच्यामध्ये आपण लिक्विड काय घेतले त्या ठिकाणी वॉटर घेतले, त्याच्यामध्ये आपण कॅपिलरी ट्यूब काय केले त्या ठिकाणी डीप घेतली. हिअर ऑल्सो वी हॅव टू टेकन काय घेतले त्या ठिकाणी 4 पॉईंट्स घेतले ए बी सी आणि काय घेतलं त्या ठिकाणी डी घेतलं. एक असं आहे त्या ठिकाणी जस्ट अबोव द काय सांगितलं त्या ठिकाणी कॉन्वेक्स सरफेस ऑफ लावला, जे आपला आता इथं प्लेन सरफेस आहे जस्ट अबोव द त्या ठिकाणी घेतलेलं आहे. बी पॉईंट काय इनसाइड द कॅपिलरी ट्यूब घेतलेला आहे. पॉईंट बी जो आहे जस्ट बिलो द काय घेतलं त्या ठिकाणी प्लेन सरफेस इनसाइड द कॅपिलरी ट्यूब घेतला. पॉईंट सी जो घेतलेला आहे तो काय सांगितलं आहे जस्ट अबोव द त्या ठिकाणी प्लेन सरफेसला आहे आउटसाइड द कॅपिलरी ट्यूब घेतला आहे. आणि पॉईंट डी ऑल्सो काय घेतलं आहे त्या ठिकाणी जस्ट बिलो त्या ठिकाणी घेतला आहे, प्लेन सरफेस आपण घेतलेला आहे. आउटसाइड द काय घेतलं आहे त्या ठिकाणी कॅपिलरी ट्यूब घेतलं, जे सीच्या बरोबर बिलोला कोण आहे त्या ठिकाणी डी. आता इथं पहिल्यांदा जेव्हा आपण कॅपिलरी ट्यूब जस्ट इमर्स्ड इन वॉटर जर तुम्ही बघितला तर तिथं काय दिसतंय की प्रेशर जे आहे म्हणजे ॲट द पॉईंट सी असेल, हा पॉईंट ए जो आहे तो कसं आहे त्या ठिकाणी प्लेन सरफेसच्या अबोव आहे, त्यामुळे तिथं कुठलं प्रेशर असणार आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशरच त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून इथं असणारं प्रेशर ॲट द पॉईंट ए असेल, प्रेशर ॲट द पॉईंट सी कसं असणार आहे, प्रेशर ॲट द पॉईंट डी जो आहे तो सुद्धा कसा आहे आउटसाइड द कॅपिलरी ट्यूब आहे. आणि मग पॉईंट सी आणि डी हॉरिझॉन्टल लेवलला त्या ठिकाणी असल्यामुळे पॉईंट प्रेशर ॲट द पॉईंट सी आणि प्रेशर ॲट द पॉईंट डी ऑल्सो काय येणार त्या ठिकाणी इक्वल येणार, म्हणजे पी ए इज इक्वल टू पी सी इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी पी डी सांगितलं. आता परत काय सांगितलं आतल्या बाजूला जर मी निस्कस घेतला तर इनसाइड द कॅपिलरी ट्यूब जे असणार आहे म्हणजे इनसाइड द असणारं जे प्रेशर आहे इनसाइड द कॅपिलरी ट्यूबचं प्रेशर कसं असते त्या ठिकाणी जास्त असते दॅट ऑफ द काय सांगतो त्या ठिकाणी कॉन्वेक्स सरफेस आउटसाइड पेक्षा. म्हणजे इथं सुद्धा प्रेशर काय असणार आहे त्या ठिकाणी इनसाइड द कॅपिलरी ट्यूब जो पॉईंट बी आहे त्याचं प्रेशर कसं असणार आहे ग्रेटर असणार आहे कुणापेक्षा प्रेशर ॲट द पॉईंट ए पेक्षा. मग आम्ही सांगितलं की या ठिकाणी पॉईंट बी आणि पॉईंट डी इनसाइड द त्या ठिकाणी लिक्विडला आहे आणि इनसाइड द लिक्विडला हॉरिझॉन्टल लेवलला असले तरी सुद्धा त्या दोघांचं प्रेशर त्या ठिकाणी इक्वल असणार नाही, कारण पॉईंट बी कसं आहे इनसाइड द कॅपिलरीमध्ये आहे आणि पॉईंट डी कसं आहे त्या ठिकाणी आउटसाइड द कॅपिलरी आणि त्यामुळे तिथं कसं असणार आहे प्रेशर इनसाइड द कॅपिलरी ट्यूबचं कसं आहे त्या ठिकाणी ग्रेटर असणार आहे दॅट ऑफ द कुणापेक्षा डी पेक्षा. मग आता काय होणार आहे ज्यावेळी दोघांचे प्रेशर इक्वल पाहिजे म्हणजे इथं सुद्धा काय होणार आहे प्रेशर ॲट द पॉईंट बी आणि प्रेशर ॲट द पॉईंट डी ज्यावेळी इक्वल होण्याचा प्रयत्न करणार आहे त्यावेळी काय होणार आहे याच्यामध्ये हा इनसाइड द कॅपिलरी ट्यूबमध्ये लिक्विड लेवल काय झालेली दिसणार आहे मला रायजेस झालेली त्या ठिकाणी जाणार. कुठंपर्यंत रायजेस होणार आहे ॲट दॅट पॉईंट वेअर द प्रेशर ॲट द पॉईंट डी आणि प्रेशर ॲट द पॉईंट बी आर काय होतील त्या ठिकाणी इक्वल होतील तोपर्यंत ह्या कॅपिलरी ट्यूबमध्ये असणारं लिक्विड लेवल जे आहे ते काय होणार दिसणार आहे आपल्याला रायजेस झालेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे.
म्हणजे अशा पद्धतीने इन दिस वे वी हॅव टू सी काय केलं त्या ठिकाणी एका ठिकाणी पार्शली वेटचं लिक्विड असेल म्हणजे वॉटर जर आपण घेतलं तर तिथे लिक्विड लेवल काय होते रायजेस होते. जर तिथं आपण मर्क्युरी घेतलं तर तिथे लिक्विड लेवल काय होतं त्या ठिकाणी फॉल्स होतं. जे लिक्विड लेवल रायजेस असेल किंवा फॉल्स असेल इनसाइड द कॅपिलरी ट्यूब जे असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे त्या ठिकाणी कॅपिलरिटी असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. नेक्स्ट पॉईंट एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज ऑर काय घेतले त्या ठिकाणी फॉल आणि त्यातली फर्स्ट मेथड आपण घेणार आहे युझिंग प्रेशर काय घेणार आहे त्या ठिकाणी डिफरन्स. आता आपल्याला मगाशी सांगितलं की जेव्हा कॅपिलरी ट्यूब जे असेल डीप डीनं काय सांगितलं त्या ठिकाणी लिक्विड सांगितलं. एकदा त्याच्यामध्ये लिक्विड लेवल काय झाली राईज झाली किंवा एकदा लिक्विड लेवल काय झाली फॉल झाली. आता इथं आपण कन्सिडर काय करणार आहे वेन वी हॅव टू टेकन अ लिक्विड काय घेणार आहे त्या ठिकाणी वॉटर घेतलं. वॉटर जर घेतलं तर तिथे लिक्विड लेवल काय होते त्या ठिकाणी रायजेस होते. आता लिक्विड लेवल जर रायजेस झाले असेल द प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम ऑफ हाईट एच मस्ट बी इक्वल टू द त्या ठिकाणी घेतलेला आहे प्रेशर डिफरन्स आणि तो किती घेतला आहे त्या ठिकाणी 2T/r घेतला. म्हणजे इथं आपण लिहूया प्रेशर डिफरन्स विच इज इक्वल टू काय आला त्या ठिकाणी 2T/ काय आला त्या ठिकाणी कॅपिटल आर. आता तुम्हाला कॅपिटल आर म्हणजे काय तर रेडियस ऑफ कर्वेचर कॅपिटल आर ऑफ घेतलाय तो त्या ठिकाणी मिनिस्कस आपल्याला जे रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ मिनिस्कस हा आपल्याला हा जो मिनिस्कस दिसतोय त्या मिनिस्कसची रेडियस ऑफ कर्वेचर जी आहे ती आपण काय कन्सिडर केलं त्या ठिकाणी कॅपिटल आर घेतला आणि म्हणून आपल्याला फॉर्म्युला मिळाला प्रेशर डिफरन्स विच इज इक्वल टू 2T/ काय मिळाला त्या ठिकाणी कॅपिटल आर. आता प्रेशर डिफरन्सची व्हॅल्यू माहित आहे एच रो जी विच इज इक्वल टू आम्ही काय सांगितलं त्या ठिकाणी 2T/ काय सांगितलं त्या ठिकाणी आर सांगितलं. फेर आपण त्या ठिकाणी घेणार आहे रो घेणार आहे. आता रो म्हणजे काय म्हणतो आपण त्या ठिकाणी डेन्सिटी ऑफ द लिक्विड म्हणजे जे आपण लिक्विड घेतलेलं आहे त्या लिक्विडची जी डेन्सिटी आहे म्हणजे डेन्सिटी ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी लिक्विड घेतलं. त्यानंतर जी मी इथं काय घेणार आहे त्या ठिकाणी जी विच इज इक्वल टू ॲक्सेलरेशन ड्यू टू काय घेणार त्या ठिकाणी ग्रॅव्हिटी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि एच बी इथं काय येणार आहे त्या ठिकाणी हाईट ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी लिक्विड कॉलम म्हणजे जी विथ द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हाईट इतकं असणार आहे म्हणजे हाईट ऑफ द लिक्विड कॉलम आपण घेतलेला आहे. मग आपण घेणार आहे आपण जी ही कॅपिलरी ट्यूब घेतली आता फक्त आपण इथे कॅपिलरी ट्यूब घेतली की डीपली इनसाइड काय केलं त्या ठिकाणी लिक्विड घेतलं. आता इथं जो तुम्हाला दिसतोय हा आपण काय केलं त्या ठिकाणी टँजंट ड्रॉ केलेलं आहे. टँजंट ड्रॉ टू द काय म्हणतो त्या ठिकाणी फ्री सरफेस ऑफ द लिक्विड आपण म्हणतो विच इज इन कॉन्टॅक्ट विथ कुणाशी या ठिकाणी सॉलिडशी आणि मग इथं जो अँगल फॉर्म झालेला आहे त्या अँगल आपण काय म्हणतो त्या ठिकाणी अँगल ऑफ काय म्हणतो त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट थीटा असं त्या ठिकाणी म्हणतो आणि म्हणून लेट थीटा विथ काय झालं त्या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट झाला. ही जी कॅपिलरी ट्यूब घेतलेली आहे या कॅपिलरी ट्यूबची रेडियस जी आहे ते आपण काय केलं त्या ठिकाणी स्मॉल आर विथ काय सांगणार आहे त्या ठिकाणी रेडियस ऑफ कोणाची घ्यायची त्या ठिकाणी कॅपिलरी ट्यूब काय घेतलं रेड थीटा आणि थीटा जो घेतलाय थीटा विच इज इक्वल टू काय घेणार आहे त्या ठिकाणी अँगल ऑफ काय घेणार आहे त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट म्हणजे स्मॉल आर विथ काय घेतलं त्या ठिकाणी रेडियस ऑफ द काय घेतलं त्या ठिकाणी कॅपिलरी ट्यूबची घेतली. त्यानंतर आपण असणारा थीटा जो आहे तो काय घेतला त्या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपण काय घेतले. देन द रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ मिनिस्कस आम्हाला या ठिकाणी काढायचं. आता हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट घेतला इथं आपण हा रेडियस ऑफ कर्वेचर काढलेला आणि ॲट दिस पॉईंट वी हॅव टू ड्रॉ काय केलं त्या ठिकाणी परपेंडिक्युलर ड्रॉ. आता परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर हा काय दिसतोय आम्हाला हा राईट अँगल ट्रायंगल दिसतोय आणि इथला हा अँगलचं माप किती दिसतंय त्या ठिकाणी थीटा दिसतंय. आता थीटाच्या संदर्भात आपल्याला रेडियस ऑफ मिनिस्कसची व्हॅल्यू काढायची म्हणजे आम्हाला कॅपिटल आर ची काय करायची त्या ठिकाणी व्हॅल्यू काढायची. आता कॅपिटल आर ची व्हॅल्यू जर आम्हाला काढायची असेल तर आम्ही काय करणार हा थीटाच्या संदर्भात आपण घेतलं तर आम्ही काय म्हणणार त्या ठिकाणी कॉस थीटा म्हणजे काय म्हणतो आपण त्या ठिकाणी ॲडजस्टंट साईड अपॉन द काय म्हणतो त्या ठिकाणी हायपोटेनस म्हणतो. आता ॲडजस्टंट साईड म्हणजे कोण आला त्या ठिकाणी स्मॉल आर आला आणि हायपोटेनस म्हणजे कोण आला त्या ठिकाणी कॅपिटल आर आला आणि म्हणून आम्हाला कॅपिटल आरची व्हॅल्यू काढायची आहे. देअरफॉर वी हॅव टू रिटर्न हियर आर कॅपिटल आर विच इज इक्वल टू स्मॉल आर अपॉन काय आलं त्या ठिकाणी कॉस थीटा म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये व्हॅल्यू दिली आहे कॅपिटल आर विच इज इक्वल टू स्मॉल आर अपॉन काय दिले त्या ठिकाणी कॉस थीटा. आता ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आम्ही काय करणार आहे आमचं जे प्रेशर डिफरन्स इक्वेशन मिळाले त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करणार आहे. म्हणजे इक्वेशन काय मिळाले एच रो जी विच इज इक्वल टू काय मिळाले 2T अपॉन काय मिळालं होतं त्या ठिकाणी कॅपिटल आर. त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू ठेवूया मीन्स काय मिळालं एच रो जी विच इज इक्वल टू 2T मिळालं आणि आरची व्हॅल्यू जी आहे ती आरची व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट करूया म्हणजे काय मिळालं त्या ठिकाणी 2T हा इथं काय मिळालं त्या ठिकाणी आर मिळालं बरोबर आहे.
आणि इथं काय जाणार त्या ठिकाणी cos थीटा. म्हणजे वी हॅव टू गेट व्हॅल्यू काय मिळाली h rho g which is equal to 2t cos थीटा अपॉन काय मिळाला त्या ठिकाणी स्मॉल r मिळाला. आता याच्यावर कुणाची व्हॅल्यू काढायची आहे मला हाईट ऑफ द लिक्विड कॉलमची व्हॅल्यू काढायची. मग आम्हाला h ची व्हॅल्यू काढायची असेल तर हा h इथे ठेवूया आपण h which is equal to this is a 2t cos थीटा अपॉन काय त्या ठिकाणी r आहे. आणि इथं जी टर्म आहे ही इंटू टर्म आहे, इकडे गेल्यावर काय होणार आहे डिवाइड होणार आहे, म्हणजे इथं आल्यावर काय होणार आहे r rho g त्या ठिकाणी मिळणार. म्हणजे आम्हाला हाईट ऑफ लिक्विड कॉलमची जी व्हॅल्यू मिळालेली आहे ती काय मिळाली h इज इक्वल टू 2t cos थीटा अपॉन काय मिळालं r rho g त्या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणजे हे व्हॅल्यू कोणाला सांगताय तर लिक्विड लेवल राईज होत असेल किंवा फॉल होत असेल इनसाइड तर काय सांगतो आपण त्या ठिकाणी कॅपिलरी ट्यूब याच्यावरून आपण हाईट ऑफ द लिक्विड कॉलमची व्हॅल्यू त्या ठिकाणी काढू शकतो. जर आपण इथं सांगितलं द ट्यूब जर त्या ठिकाणी नॅरोवर असेल म्हणजे आपण या ठिकाणी आता हे टर्म घेतलं सरफेस टेन्शन आहे टी म्हणजे सरफेस टेन्शन कॉन्स्टंट टर्म थीटा जो आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट त्या गिवन लिक्विड पेअरसाठी त्याची व्हॅल्यू कशी असते कॉन्स्टंट असतात. जे लिक्विड घेणार आहे त्या लिक्विडसाठी रोची व्हॅल्यू जी असेल म्हणजे डेन्सिटी ऑफ लिक्विड ती कॉन्स्टंट टर्म आहे जी असं काय आली त्या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म. म्हणजे व्हेरिएबल टर्म कोणती दिसणार आहे त्या ठिकाणी आर दिसणार. म्हणजे आमच्या कॅपिलरी ट्यूबची जर आपण कॅपिलरी ट्यूब घेतलं त्याची रेडियस जर काय असेल कमी असेल किंवा ग्रेटर असेल म्हणजे जर रेडियस ऑफ पोर काय असेल त्या ठिकाणी स्मॉल असेल तर हाईट ऑफ लिक्विड कॉलम कशी असणार आहे त्या ठिकाणी जास्त असणार आहे. आणि रेडियस ऑफ पोर आमची काय झाली त्या ठिकाणी ग्रेटर झाली तर इथं हाईट ऑफ लिक्विड कॉलमची व्हॅल्यू कशी असणार आहे त्या ठिकाणी कमी असणार आहे. आणि म्हणून सांगितलंय द ग्रेटर इज द हाईट टू विच द लिक्विड काय सांगितलं त्या ठिकाणी रायजेस. म्हणजे नॅरोवर द ट्यूब सांगितलेलं आहे. ट्यूब जर आमची नॅरोवर जर असेल तर त्या ठिकाणी ग्रेटर इज द हाईट टू विच द लिक्विड रायजेस ऑर काय सांगितलं त्या ठिकाणी फॉल. इफ द कॅपिलरी ट्यूब इज हेल्ड वर्टिकल इन अ लिक्विड दॅट हॅज कॉन्व्हेक्स मिनिस्कस द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा इज काय सांगितलं त्या ठिकाणी ऑब्ट्यूस. म्हणजे जर आमचा मिनिस्कस जो आहे तो मिनिस्कस कसा असेल त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स मिनिस्कस असेल. आता तुम्हाला मागे सांगितलं होतं हा कॉन्व्हेक्स मिनिस्कस आपण घेतला तर हा कोणासाठी येतोय त्या ठिकाणी मर्क्युरीसाठी येतोय. आणि कॉन्व्हेक्स मिनिस्कस असेल तर तिथं थीटाची व्हॅल्यू काय असते त्या ठिकाणी ऑब्ट्यूस येतोय. थीटा जर ऑब्ट्यूस आला तर थीटा ऑब्ट्यूस आला तर थीटाची व्हॅल्यू काय येणार आहे त्या ठिकाणी निगेटिव्ह येणार आहे. अँड सो याची इज ऑल्सो काय येणार त्या ठिकाणी निगेटिव्ह येणार. जर मिनिस्कस जर काय असेल त्या ठिकाणी कॉन्केव्ह असेल तर कॉन्केव्ह आला तर त्या कॉस थीटाची व्हॅल्यू कशी येणार आहे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह व्हॅल्यू आम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं देन द लिक्विड विल सफर कॅपिलरी फॉल ऑर काय सांगितलं त्या ठिकाणी डिप्रेशन. या पद्धतीनं आपण कॅपिलरी ॲक्शन त्या ठिकाणी पाहू शकतो. म्हणजे बाय युझिंग द काय सांगितलं त्या ठिकाणी प्रेशर डिफरन्स वी हॅव टू फाइंड आउट द काय सांगितलं त्या ठिकाणी व्हॅल्यू फॉर द काय सांगितलं त्या ठिकाणी एचची म्हणजे हाईट ऑफ लिक्विड कॉलमची राईज ऑर फॉलसाठीची व्हॅल्यू आपण प्रेशर डिफरन्सच्या साहाय्याने काय केली त्या ठिकाणी मेजर केली. आता आपण काय बघायचं युझिंग फोर्सेसच्या साहाय्याने त्याची व्हॅल्यू काय येत्या ते आपण या ठिकाणी ऑब्झर्व करणार आहोत. For capillary rise or fall in which we have to see another method that is the method second that is the general using forces. Rise of water inside a capillary is against the काय असणार आहे त्या ठिकाणी ग्रॅव्हिटी असणार आहे. Hence the weight of the liquid column must be equal and opposite to the proper component of the काय सांगितले त्या ठिकाणी force due to surface tension at the point of काय सांगितले त्या ठिकाणी contact. आता तुम्ही म्हणाल हे कशा पद्धतीने तर आपण जर बघितलं हा जो आहे तो आपण या ठिकाणी हा कंपोनंट काढलेला आहे. हा इथं पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट घेतला. ॲट दिस पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट जर आपण घेतलं तर हा लिक्विड सल्फेट ही कॅपिलरी ट्यूब आपण घेतलेली. त्या कॅपिलरी ट्यूबमध्ये आपण जो मिनिस्कस घेतलेला आहे तो आपण या ठिकाणी जे लिक्विड लेवल दिसते हा त्याचा काय दिसतो त्या ठिकाणी सर्कम्फरन्स दिसतो. ह्या सर्कम्फरन्सची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय त्या ठिकाणी 2πr इतकी त्या ठिकाणी व्हॅल्यू आहे. मग काय सांगितलंय राईज ऑफ वॉटर इनसाइड अ कॅपिलरी इज काय सांगितले अगेन्स्ट ग्रॅव्हिटी सांगितले. हेज द वेट ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी लिक्विड कॉलम. हा वेट ऑफ द लिक्विड कॉलम जो घेतलेला आहे वेट ऑफ द लिक्विड कॉलम विच इज डिनोटेड बाय द लेटर काय सांगितलं त्या ठिकाणी mg. वेट ऑफ द लिक्विड कॉलम इज इक्वल अँड बॅलन्स्ड बाय द काय सांगितलं त्या ठिकाणी अपोजिट टू द प्रॉपर कंपोनंट ऑफ द फोर्स ड्यू टू द काय सांगितलं सरफेस टेन्शन ॲट द पॉईंट ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट. म्हणजे हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आपण कन्सिडर केला तर या ठिकाणी सरफेस टेन्शनचा फोर्स आहे त्याला इथे एक कंपोनंट दिलेला आहे. तो कंपोनंट व्हर्टिकली कसा आहे त्या ठिकाणी अपवर्ड डायरेक्शनमध्ये त्याचं नाव काय दिले ft cos थीटा. आणि ह्या ft cos थीटाला बॅलन्स कोण करणार आहे तर इथं आपल्याला हा जो दिसतो तो वेट ऑफ द आपण त्या ठिकाणी लिक्विड कॉलम त्याला त्या ठिकाणी बॅलन्स करणार आहे. जे इक्वल आणि अपोजिट फोर्सेस त्या ठिकाणी ॲक्ट झालेली आहे. द लेंथ ऑफ द लिक्विड कॉलम इनसाइड द काय सांगितलं कॅपिलरी ट्यूब इज काय सांगितलं त्या ठिकाणी सर्कमफरन्स. म्हणजे आम्हाला ही जी दिसते तर हा सर्कमफरन्स आणि त्याची व्हॅल्यू किती दिली आम्हाला त्या ठिकाणी 2πr त्या ठिकाणी दिली आहे. Thus the force due to surface tension
म्हणजे फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन जे आहे ते आम्हाला मिळणार आहे. त्या एफ टीची व्हॅल्यू जी आहे विच इज गिवन बाय त्या ठिकाणी सांगितले ते आम्हाला कसं मिळणार आहे. तर एफ टी विच इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी सरफेस टेन्शन इंटू काय म्हणणार आहे त्या ठिकाणी सरकमफरन्स. आता त्या ठिकाणी सरफेस टेन्शनची व्हॅल्यू काय आहे टी आहे आणि सरकमफरन्स किती घेतलं आपण त्या ठिकाणी 2 पाय म्हणून आम्हाला तिथं सरफेस टेन्शनची जी व्हॅल्यू आहे फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन एफ टीची व्हॅल्यू किती मिळाल्या एफ टी इज इक्वल टू टी इंटू काय मिळालं त्या ठिकाणी 2 पाय आर त्या ठिकाणी मिळालेले आहे. आता ह्या एफ टीचं जे फोर्स आहे म्हणजे हा एफ टी घेतलाय त्याचं जे फोर्स ऍक्ट झालेलं आहे एफ टी कॉस थिटा हा कसा आहे त्या ठिकाणी व्हर्टिकली कंपोनंट आहे आणि म्हणून सांगितलं डायरेक्शन ऑफ दिस फोर्स इज अलॉंग द टँजंट ॲज शोन इन द फिगर आणि म्हणून व्हर्टिकल कंपोनंट ऑफ दिस फोर्स आपण घेणार म्हणजे आपण इथं लिहूया व्हर्टिकल कंपोनंट ऑफ दिस फोर्स इज गिवन बाय. आता हा जो फोर्स आहे तो काय म्हटलाय त्या ठिकाणी एफ टी घेतलाय तोच आहे फक्त कसं आहे तो त्या ठिकाणी सांगितलंय व्हर्टिकल कंपोनंट सांगितलंय आणि व्हर्टिकल कंपोनंट असल्यामुळं त्याची जी व्हॅल्यू घेणार आहे ती व्हॅल्यू कशी सांगितली त्या ठिकाणी टी इंटू 2 पाय आर घेतलाय इंटू काय घेतलाय त्या ठिकाणी कॉस थिटा. तुम्हाला हे कसं आलं तर इथं आपल्याला जर दिसला हा एफ टी जो आहे तो हा कंपोनंट दिसतो एफ टी काय दिसला त्या ठिकाणी व्हर्टिकल हा एफ टी व्हर्टिकल विच इज इक्वल टू काय म्हणणार आहे तर त्या ठिकाणी एफ टी काय म्हटलं त्या ठिकाणी कॉस थिटा म्हटलं आणि ह्या एफ टीची जी व्हॅल्यू आहे ती एफ टीची व्हॅल्यू किती मिळाली मला टी इंटू 2 पाय आर मिळाली इंटू काय मिळाली त्या ठिकाणी कॉस थिटा. म्हणून आम्हाला व्हर्टिकल कंपोनंट जो आहे एफ टी व्हीची जी व्हॅल्यू आहे ते एफ टी व्हीची व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी व्हर्टिकल कंपोनंटची व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी टी इंटू 2 पाय आर इंटू काय मिळालं त्या ठिकाणी कॉस थिटा हे आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. आता ही व्हॅल्यू आम्हाला जर मिळाली तर आम्हाला तिथं मिनिस्कस जो घेतलेला आहे इग्नोरिंग द लिक्विड इन द काय घेतलं त्या ठिकाणी कॉन्क्यू मिनिस्कस द व्हॉल्यूम ऑफ द लिक्विड इनसाइड द काय सांगणार आहे त्या ठिकाणी कॅपिलरी ट्यूब म्हणजे इनसाइड द कॅपिलरी ट्यूब जे आहे त्याचं आम्हाला काय करायचं त्या ठिकाणी व्हॉल्यूम काढायचं आणि व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आम्हाला जो माहिती आहे तो कसा सांगितलाय तर व्हॉल्यूम जो इनसाइड द लिक्विड आहे तो पाय आर स्क्वेअर इंटू काय सांगितलं त्या ठिकाणी एस सांगितलंय वेअर आर बी द काय सांगणार आहे त्या ठिकाणी रेडियस ऑफ द कॅपिलरी ट्यूब सांगणार आहे एच बी द काय सांगणार आहे त्या ठिकाणी हाईट ऑफ द लिक्विड लेवल सांगणार. मग आता आपल्याला काय करायचं मास ऑफ द लिक्विड या ठिकाणी काढायचं म्हणून आपण इथे लिहूया मास ऑफ द लिक्विड इनसाइड काय घेणार आहे त्या ठिकाणी कॅपिलरी मध्ये असणारे जे लिक्विड आहे त्याचं मास आम्हाला काढायचं असेल तर आम्हाला डेन्सिटीचा फॉर्म्युला माहिती आहे डेन्सिटी इज इक्वल टू काय म्हणतो आपण त्या ठिकाणी मास अपॉन व्हॉल्यूम त्या ठिकाणी आणि ह्या डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम ह्या फॉर्म्युल्यावरून आम्हाला मासची व्हॅल्यू काढायची असेल तर मास विच इज इक्वल टू आम्ही काय म्हणणार आहे त्या ठिकाणी डेन्सिटी इंटू काय म्हणणार आहे त्या ठिकाणी व्हॉल्यूम असणार. आता डेन्सिटी जी आहे त्या डेन्सिटीची व्हॅल्यू म्हणजे आम्ही काय घेतली त्या ठिकाणी रो घेतली हा रो घेतला इंटू व्हॉल्यूम जो आहे ती व्हॅल्यू घेतली रो इंटू काय मिळालं त्या ठिकाणी पाय आर स्क्वेअर एच म्हणजे आम्हाला मास ऑफ लिक्विड जे आहे त्या मास ऑफ लिक्विडची व्हॅल्यू काय मिळाली एम इज इक्वल टू रो इंटू पाय आर स्क्वेअर इंटू काय मिळालं त्या ठिकाणी एच. मात्र आम्हाला काय सांगितलंय वेट ऑफ लिक्विड कॉलम वेट ऑफ लिक्विड कॉलम जो आहे त्याची व्हॅल्यू काय सांगितलं त्या ठिकाणी विच इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी एम किंवा आपण इथे वेट ऑफ लिक्विड कॉलम विच इज इक्वल टू काय म्हटलं त्या ठिकाणी एम जी असं म्हटलं आणि मग एम जीची व्हॅल्यू आम्हाला इथं काढायची आहे ती व्हॅल्यू कशी मिळाली हा एम जो आहे त्या एमची व्हॅल्यू ही आपण इथे ठेवायची रो इंटू काय मिळाले पाय आर स्क्वेअर आणि काय मिळाले एच इंटू काय मिळालं त्या ठिकाणी जी. आता वेट ऑफ लिक्विड कॉलमची व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी पाय आर स्क्वेअर एच रो इंटू काय मिळालं त्या ठिकाणी जी. दिस मस्ट बी इक्वल म्हणजे हा काय सांगितलाय हा एम जी जो आहे तो इक्वल आणि अपोजिट टू दॅट ऑफ कोणाचा आहे त्या ठिकाणी एफ टी कॉस थिटा म्हणजे व्हर्टिकल कंपोनंट जो आहे त्या व्हर्टिकल कंपोनंटला इक्वल आणि अपोजिट बॅलन्समध्ये आहे आणि म्हणून त्यांची दोन इक्वेशन आपण काय करायचं त्या ठिकाणी कम्पेअर करायचे आणि मग आम्हाला इक्वेशन जे मिळणार आहे ते इक्वेशन कसं मिळते ते आपण या ठिकाणी इक्वेशन लिहूया. जे इक्वेशन काय झालं वेट ऑफ द लिक्विड कॉलम जो आहे त्या वेट ऑफ द लिक्विड कॉलमला बॅलन्स कोण करणाऱ्यांचा व्हर्टिकल कंपोनंट म्हणून आपण इथे लिहूया वेट ऑफ लिक्विड कॉलम
बॅलन्स्ड बाय काय म्हणणार आहे त्या ठिकाणी व्हर्टिकल कंपोनंट ऑफ दिस फोर्स. म्हणजे आमचं काय येणार आहे mg विच इज इक्वल टू काय येणार आहे त्या ठिकाणी ft cos थीटा. mg ची व्हॅल्यू जी आहे ती आम्हाला इथे मिळाल्या रो पाय r स्क्वेअर h इंटू काय मिळालं त्या ठिकाणी g मिळालं. रो पाय r स्क्वेअर h इंटू g आणि mtv ची व्हॅल्यू काय मिळाल्या t इंटू 2 पाय r आणि काय मिळालं त्या ठिकाणी cos थीटा. म्हणजे त्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली. आता याच्यावरून आम्ही कोणाची व्हॅल्यू काढू शकतोय h ची व्हॅल्यू काढू शकतोय रो इंटू पाय r स्क्वेअर. r ला एक r कॅन्सल झाला म्हणजे आम्ही काय लिहिलं रो पाय r स्क्वेअर hg विच इज इक्वल टू t इंटू 2 पाय r cos थीटा t इंटू 2 पाय r cos थीटा अपॉन काय आलं रो पाय r स्क्वेअर g आला. त्यामधला एक r ला हा r कॅन्सल झाला आणि मग आम्हाला एक व्हॅल्यू काय मिळाली h इज इक्वल टू 2t cos थीटा अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी r रो g ही व्हॅल्यू या ठिकाणी मिळाली. आता ही व्हॅल्यू कोणाची मिळाली हाईटची मिळाली. तसंच आम्हाला सरफेस टेन्शनची व्हॅल्यू काढायची म्हणजे इथं तुम्हाला हा जो दिसतोय हा सरफेस टेन्शनची व्हॅल्यू काढायची असते. तर सरफेस टेन्शन T इज इक्वल टू काय येणार आहे h हा r हा रो g अपॉन काय मिळणार त्या ठिकाणी 2 cos थीटा म्हणजे आपल्याला याच्यावर रो g अपॉन 2 cos थीटा विच इज इक्वल टू काय मिळणार आहे त्या ठिकाणी कॅपिलरी T असं मिळणार आहे. म्हणजे हे इक्वेशन आम्हाला कशासाठी मिळालं त्या ठिकाणी सरफेस टेन्शनसाठी मिळालं. म्हणजे सरफेस टेन्शनची व्हॅल्यू काढायची असेल तर आम्हाला याच्यावर रो g अपॉन 2 cos थीटा हा फॉर्म्युला वापरून आपण सरफेस टेन्शनची व्हॅल्यू काढू शकतो. आणि हाईट ऑफ द लिक्विड कॉलम जो आहे लिक्विड लेवल राईज होत असेल किंवा फॉल होत असेल तर ती फाइंड आउट करायची असेल तर फॉर्म्युला काय आहे h इज इक्वल टू 2t cos थीटा अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी r रो g. हे फॉर्म्युला यूज करून आपण काय करू शकतो त्या ठिकाणी एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज ऑर फॉल आपण त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो.